नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे आपला चॅनल म्हणजेच अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये मोजक्या 4 मिनिटांमध्ये पटकन आणि झटपट होणारी कच्च्या कांद्याची चटणी बनवणार आहोत। ही चटणी म्हणताल तर खायला खूप छान लागते। तोंडाला चव नसेल तर तोंडाला चव सुद्धा नक्कीच येईल। बरोबरच कधी-कधी आपल्याला भाज्या त्याच खायचा खूप कंटाळा येतो। शिवाय भाज्या बनवायचा देखील कंटाळा येतो आणि भाजी बनवायची म्हणलं तर 20, 25, 30 मिनिटं तर जातातच। अशा वेळी जर तुम्हाला झटपट काय बनवायचे असेल तर तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा। अगदी 3 ते 4 मिनिटात बनवून तयार होती आणि भातासोबत म्हणसाल तर खूपच छान लागते। एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। चला बनवायला सुरू करूया। त्याच्यासाठी एक मोठा कांदा मी इथे कट करून घेतला, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, एक हिरवी मिरची आपल्याला घ्यायची आहे। हिरवी मिरचीमुळे थोडा तिखटपणा येतो। 2 चमचे धने पावडर, 2 चमचे बेडगी लाल मिरची पावडर, बरोबरच चवीपुरते मीठ घ्यायचे आहे। आता हे आपण सगळे मसाले एका साईडला ठेवून घेऊया। आता आपल्याला चटणी बनवायची आहे तर खलबत्ता तर येणार। खलबत्त्यातल्या चटणीशिवाय चव दुसऱ्या कुठल्याच चटणीला येणार नाही। सरसुद्धा येत नाही बरं का। आत्ता खलबत्त्यात कांदा टाकून घ्यायचा। खलबत्ता मोठा असेल तर कांदा मोठा कट केला तरी चालेल। आता लसूण आणि मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायची। बरोबरच आपल्याला धने पावडर टाकायची आहे, लाल मिरची म्हणजे तिथे मी तिखट नाही कलरसाठी वापरलेली बेडगी मिरची पावडर आहे 2 चमचे। आता याच्यामध्ये कोथिंबीर मी थोडी टाकून घेतली, थोडी बाजूलाच ठेवलेली आहे। इथे मी 1.5 चमचा एवढा मिठाचा वापर केला आहे। तुम्ही मीठ कमी खात असाल कमी, थोडे जास्त खात असाल तर तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला छान असे बारीक करायचे आहे। लक्षात राहू द्या, खलबत्त्यात बारीक केले ना थोडे मोठे थोडे छोटे होते, त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान येते। जर मिक्सरला बनवत असाल तर त्याला मिक्सरमध्ये तर बारीक होईलच हो, पण चव ती येणार नाही। त्याच्यासाठी मी ते खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलेले आहे। त्याच्यासाठी तुमच्याकडे खलबत्ता मोठा असेल तर खूपच उत्तम। आता छान प्रकारे ह्याला व्यवस्थित आपल्याला हलकेसे बारीक करायचे आहे, जास्त बारीक करायची गरज नाही आहे। ऑलरेडी आपण कांदा बारीक कट करून घेतलेला होता। जसं मी दाखवले इथे छान अशी आपली चटणी बारीक करून झालेली आहे। आता या चटणीला आपण साईडला ठेवूया। आता त्याच्यासाठी तडका बनवायचा आहे। त्यासाठी मी गॅस चालू करून तडका पॅन गरम केला। त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1.5 चमचा एवढे तेल टाकायचे आहे। तेलाचे प्रमाण थोडे जास्तच राहू द्या, कारण आपण इथे चटणी बनवत आहोत। आता याच्यामध्ये 1.5 चमचा एवढी जिरे टाकून घेतले। जिरे छान फुलून घ्या। फुलून घेतल्यानंतर तुम्ही इथे गॅस बंद करा आणि आपला हा तडका आपल्याला आपल्या चटणीमध्ये ओतायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा तडका बसलेला आहे। बरोबरच या तडक्यात लगेच तेल वरती आहे तोपर्यंत कोथिंबीर टाकून घ्या, म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवरसुद्धा आपल्या चटणीमध्ये येईल। छान असं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुम्हाला हे मिक्स केल्यानंतर मी चटणी दाखवते की किती डिलिशियस दिसत आहे। जर ही चटणी तुम्हाला भाकरी किंवा भातावर खायला मिळाली तर तुम्ही एकाच्या जागी 2 भाकरी किंवा भात जास्त प्रमाणात नक्कीच खाचाल। आणि हीच रेसिपी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही आज नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा बरं का, तुम्हाला ही चटणी कशी वाटली। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला आता मला पाहूनच राहवत नाही आहे, तर ही चटणी मी आधी सर्व करून घेते एका बाउलमध्ये। त्या बाउलमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की याचा कलर आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे। जसं आपण कधी काय होतं की भाज्या त्याच खातो ना, तेव्हा आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला जेवणसुद्धा जास्त जात नाही। अशा वेळेस तुम्ही ही चटणी अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता आणि पटकन सर्व देखील करू शकता। चला आता ही चटणी मी भाताबरोबर खाणार आहे। तुम्ही कशाबरोबर खाणार आहेत हे सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आता भातावरती चटणी टाकल्यानंतर ना कोणत्याही चमच्याची किंवा कशाची गरज नाही, असेच तुम्ही हाताने मिक्स करा जसे मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। आणि हा सुंदर अशी बनवलेली चटणी मी आता ट्राय करते। ही चटणी तुम्ही सुद्धा ट्राय करून मला सांगा। धन्यवाद।